नमस्कार, मी दिनकर संजीवनराव क्षीरसागर, राहणार भांबेरी, तालुका अंबड, जिल्हा जालना. माझ्यावाला 15 वर्ष झाली आम्लपित्ताच्या त्रासाने मी खूप परेशान होतो आणि 15 वर्षापासून मला रोज एक गोळी चालू होती. ती गोळी जर मी सकाळी खाल्ली तरच मी जेवण वगैरे करू शकत होतो. मी काही खायचं म्हणलं तरी मला भीती असायची. मी माझ्या मर्जीने काही खाऊ शकत नव्हतो आणि मी 15 वर्ष खूप सगळे दवाखाने, उपचार, खूप सगळ्या तपासण्या करून करून थकलो होतो. आणि मला आता असं वाटत होतं की मला आता काही कुठला चमत्कार होत असेल तरच मी नीट होईन. अशा पद्धतीची माझी तकलीफ होती. ही कोणाला दिसत नव्हती, पण याचा त्रास फक्त मला होता. कोणाला समजत नव्हती. कुठल्याही डॉक्टरकडे गेलं तर ते म्हणायचे काय नाही, एक ॲसिडीची गोळी खात जा रोज, हायपर ॲसिडिटी आहे आणि अँटासिड खाल्ल्यानंतर तुम्हाला पेन कव्हर होत जाईल. अशा पद्धतीनं माझा जीवनक्रम चालू होता. पण आता दिवसेंदिवस मला त्यापासून थकवा जाणवू लागला, आळस येऊ लागला, कामामध्ये उत्साह न राहिला आणि खूप पाय वगैरे दुखणं, छातीत पेन होणं, कधी पाठीमध्ये पेन होणं, पोटामध्ये त्रास होणं, त्याने शौचाला वगैरे त्रास सगळा अनियमित झाला होता. पोट व्यवस्थित साफ न होणं, असे भरपूर प्रॉब्लेम वाढून गेले. आणि मग माझ्या मिसेस या स्वामी समर्थ सेवेकरी आहेत आणि त्यांनाही एक त्यांच्या स्वामी समर्थ सेवेकरी भेटल्या, ज्योतिताई परिटे म्हणून. त्या ज्योतिताई परिटेच्या मुलाला 2 वर्ष झाले. ते एका जागेवर अंथरुणावर होता. त्याला खूप त्रास होता. तर त्याला डॉक्टरनं चालायला लावलं आणि त्या आनंदाने हसून माझ्या पत्नीला बोलल्या की खूप आनंदी झाल्या की माझ्या मुलाला त्या डॉक्टर साहेबांनी चालायला लावलं. मग आम्ही त्यांना माहिती विचारली. त्यांनी सांगितलं की डॉक्टर प्रमोद सर लोहार हे देहूमध्ये छोटंसं क्लिनिक आहे, पण यांचा उपचार म्हणजे एक रामबाण उपचार आहे आणि चमत्कारापेक्षा कमी नाही आहे. तर त्या ज्योतिताई पण नाथ भक्त, आम्ही पण नाथ भक्त आहेत आणि डॉक्टर साहेब पण नाथ भक्त आहे. बघा कसा दैवी सहयोग आहे की ह्या नाथांनी आम्हाला तिघाला मिळवलं आणि डॉक्टरांचे उपकार आमच्या दोन्ही पेशंटवर झाले. असे भरपूर पेशंट त्यांनी नीट केलेले आहे. त्यांचे सगळे व्हिडिओ पण उपलब्ध आहेत. पेशंट ते व्हिडिओतून बोलतात आणि ती काही खोटं नाही आहे. यामध्ये काही कुठलंही फसवाफसी नाही आहे. डॉक्टर साहेब आपल्याला 3 दिवसाची ट्रीटमेंट देतात आणि 3 दिवसाची ट्रीटमेंट देतात आणि असं मी कुठेही डॉक्टर बघितलं नाही की जो पेशंटला वापस येऊ नको असं म्हणतो. तर हे डॉक्टर सांगतात की वापस यायची गरज नाही, वापस पुन्हा यायचं नाही. एवढ्या उपचारामध्ये तुम्ही एकदम ठणठणीत झाले आणि तुम्ही तुमचे रोजचे रुटीन पथ्य वगैरे, पथ्य काही देत नाहीत, खायला काहीही सांगतात. पथ्य एकच आहे, रोज 4 किलोमीटर आपण दररोज सकाळी आपल्या स्वतःसाठी चालायचं आणि पाणी वगैरे 3-4 लिटर दिवसभराचं प्यायचं आणि आपले खाण्यापिण्याचे वगैरे टाईम व्यवस्थित ठरवायचे. बाकी कुठले पथ्य नाही. आणि ते 3 दिवस ट्रीटमेंट करतात. 3 दिवसात ट्रीटमेंटनंतर आपल्याला सोडून देतात. रोजची ट्रीटमेंट फक्त 3 तास आहे. 3 तासापेक्षा जास्त वेळ ते आपल्याला गुंतूनही ठेवत नाही. आपण नंतर देऊमध्ये तुकाराम महाराजाचे मंदिर असं आळंदीला जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण आपलं पण म्हणजे मनोरंजनही होतं आहे आणि सगळं व्यवस्थित. डॉक्टर साहेब म्हणजे असं फ्रेंडली आपल्यासोबत असं बोलतात का जसं आपल्याला वाटत नाही आपण दवाखान्यामध्ये आहे. मला सुरुवातीला इथं आल्यानंतर असं वाटलं होतं खूप छोटंसं क्लिनिक आहे, इथं कसं काय होईल, काय शक्य आहे का. पण इथं आल्यानंतर आणि डॉक्टर साहेबसोबत बोलल्यानंतर आणि त्यांचे उपचार घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी मला जे जाणवलं, फरक जाणवला, तर लगेच मला माझा आत्मविश्वास वाढला की इथं माझ्या इथं उपचाराचं व्यवस्थित निदान होणार आहे. माझ्या दुःखाचं इथं निवारण इथंच होणार आहे. अशा प्रकारे भगवंताने माझ्या दुःखाचं, माझ्या कष्टाचं, तकलिफीचं निवारण केलं आणि मी एकदम ठणठणीत होऊन आज इथून घरी चाललेलो आहे. डॉक्टर साहेबाचे आणि त्या ज्योतिताई परिटे ताईचे मी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो का हे काही बळजबरी नाही कुणावर, पण तुम्ही जर कोणी त्रासात असतान, तुम्ही खूप संकटात असतान, तुम्हालाही खूप सगळे परेशानी आजार असतील, ते कुठं त्याचं निदान होत नसन, तुम्ही डॉक्टर लोकांकडे जाऊन थकले असतान, खूप सगळे उपचार करून, खूप सगळे तपासण्या करून, पैसे खर्च करून जर थकले असाल तर तुम्ही एकदा ह्या डॉक्टर साहेबांना भेट द्या. हे यांचं फक्त सेवाभाव म्हणून कार्य आहे. यांचं कार्य असं काही नाही की तुम्हाला लुबाडायचं आणि तुम्हाला सारखं बोलवत राहायचं आणि यांचं जे दवाखान्याचं हे असतं, कार्यक्रमचा असतो ते चालू ठेवायचा. यांना अशी गरज नाही. यांच्याकडे असं आहे, एक पेशंट आला ते वापस येत नाही परत दुरुस्त होण्यासाठी. ते कायमचाच ठणठणीत बरं आणि बरा होतो. आणि आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ते जर असेल माणसाकडे तरच माणूस सुखी आणि समाधानी राहू शकतो. हे मी अनुभवलेलं आहे आणि आज मी एकदम आनंदी आणि खुश आहे की मला ही डॉक्टर साहेबांच्या इथं येऊन मला माझ्या शरीराचे रोगाचं निदान होऊन यांनी म्हणजे सगळे किडच काढून टाकतात. हे आपले जे आजार आहे त्या आजाराच्या मुळावरच
डायरेक्ट घाव करतात. असं नाही आहे का आपल्याला सर्दी झाली मग तितक्यापुरती सर्दीची गोळी दिली आणि या परत 8 दिवसांनी सर्दी झाली वापस, असं नाही. तर यांच्याकडे असं एकदा उपचार केला की परत वापस येण्याचं कामच नाही आहे. आणि आपण या पद्धतीनं त्यांच्या उपचाराचा लाभ ज्याला घेता येत असेल त्यांनी घ्यावा. ज्यांना विश्वास वाटत असेल त्यांनी एकदा येऊन बघावं. सगळं करून थकले असेल तर ह्या डॉक्टर साहेबाची एकदा भेट घ्या आणि आपल्या दुःखाची आणि तकलिफीचं निवारण करावं, ट्रीटमेंट घेऊन बघावी. बस एवढीच माझी विनंती आहे. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार.